ठाऊक म्हणजे कळणे. वाईट माणसाच्या युक्त्या करतात, वाईट माणसाला वाईट माणसाच्या युक्त्या करतात. एखादा माणूस वाईट आहे त्याला दुसऱ्या माणसानं काय डोक्यात विचार करत असं कळते. म्हणजे चोराची जी पावलं हातात ते सर्वसामान्य माणसाला नाही कळत. चोर जो आहे की कशा पद्धतीची स्थिती असते तिथं ते चोरच ओळखू शकते, ठाऊक आहे त्याला. दुसरं कोणाला कळते का? म्हणून म्हणतात की चोराला पकडायसाठी कधी कधी चोर लई लवकर पकडते, पोलिसाला पण पकडता येते. धूम पिक्चर पाहिला का? चोराला पकडण्यासाठी कोणाचा वापर करतात? चोराचाच. म्हणजे काय होते लक्षात? चोराची पावले चोराला खाऊ. दुसरं, चोराच्या उलट्या बोंबा, स्वतःच गुन्हा करायचा आणि दुसऱ्याला दोष देत बसायचे. ही संख्या लई वाढली, चोराच्या उलट्या बोंबा. एखाद्या वेळेस आपल्या इथं काय होते, त्यालाच नाही का चोरी करायची आणि बोंबलायचं चोरी 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 चोरी. म्हणजे आपणच खिशात ठेवून द्यायचं लोकांचं काहीतरी आणि त्यालाच काय म्हणायचं? तूच चोरटा, तूच चोरटा. खिशात आपल्या. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. जे चोर आहे तेच बोंबलायला चोरी चोरी. चोराच्या उलट्या बोंबा. लक्षात द्यायला लागलं. त्याच्यानंतर चोराच्या मनात चालणं, वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल याची नेहमी भीती वाटत असते. म्हणजे समजा कल्पना करा, मी चोरी केली आणि माझ्या मनात असं रावराव येते, माझी उघड येते काय, उघड येते काय, उघड काय. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, चोराच्या मनात चालणं काऊन म्हणतात की त्याला कधी नाही कधी. आणि लक्षात ठेवायचं, जे माणूस चोरी करते किंवा घात करते त्या माणसाचं कधी नाही कधी उघड होतं. आज नाही, 2 वर्षांना, 3 वर्षांना, 5 वर्षांना. त्याच्यामुळे चोराच्या मनात चालणं, वाईट कृत्याचा परिणाम कधी नाही कधी उघडकीस येते. झाकले म्हणजे काही झाकून राहत नसते. लक्षात द्यायला, निसर्ग कोणाचं काही झाकून ठेवत नाही, त्याला उघडं करणं त्याची नियतीच. त्याच्यानंतर चोराच्या हातची लंगोटी. ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडे थोडीशी मिळणे. चोराच्या हातची लंगोटी. चोराच्या हातात काय राहणार आहे? पहिलं ते चोट्ट लंगोटी शिवाय का कुठला घर निघला. चोराच्या हातात काय राहते? लंगोटी. आणि आशा, ज्याच्याकडे काही मिळण्याची आशा नसते त्याला थोडंसं मिळणे. त्याच्याकडून दिलं, ते चोर आहे आणि म्हणला जाऊ द्या बाबा, समजा आज कोणाचं तरी काहीतरी चोरलं जरा, ते म्हणलं घ्या याच्याकडे थोडंसं दान करायला. म्हणजे चोराच्या हातचं नाही त्याच्याकडे काही, पण ते थोडंसं द्या लागला. चोरी करून का म्हणून द्या लागला, त्याला म्हणतात चोराच्या हातची लंगोटी. आणि आपण म्हणतो त्या चोराला असं दिलं, पप्पा याने तेवढंसं दिलं. आता ते चोरट होय, त्याच्या हातात राहणारच काय लंगोटी शिवाय. दिलं ना तुला थोडंसं, मग कोणाचं विचारलं आहो त्याला काय दिलं, आपण मग मजाकमध्ये म्हणायचं आम्ही ते काय देणार आहे? चोराच्या हातची लंगोटी. त्याच्याकडे आहेच काय ते? पहिला चोर काय देणार आहे? लंगोटी. लंगोटी म्हणजे कळलं? त्याच्यानंतरचा शब्द येते चोरावणूक, की एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे. त्याच्यानंतर काय? जळात राहून, कशात राहून, काय दिलेलं आहे त्याच्यात पहा, पाण्यात राहून पाहिजे. माशाशी जळात राहून वैर करू नये. म्हणजे ज्याच्या सहवासात आपण राहतो त्याच्याशी शत्रुत्व करू नये. शत्रुत्व करू. बरेच वेळेस आपण काय करतो, ज्या घरात राहतो त्याच घरातल्या माणसाशी भांडण राहायचं त्याच्यासोबत. शत्रुत्व करून काय फायदा आहे का रे बाळा? आपण ज्या मैत्रिणीसोबत आता सगळेजण तुम्ही राहता तिच्याशीच भांडणं करून काय फायदा? एकाच रूम मध्ये राहायचं, भांडणं करायचं. पाण्यात राहून माशाशी वैर करणं चुकीचं आहे. आगीत राहून आगीशी वैर करणं चुकीचं. घरात राहून कुटुंबातल्या सदस्याशी वैर करणं चुकीचं. समाजात राहून आपल्या समाजातल्या लोकांशी वैर करणं चुकीचं आहे. ज्या देशात राहिले त्याच देशाचा घात करणं चुकीचं आहे. ज्या मानवजातीच्या कल्याणासाठी आले तुम्ही त्या मानवजातीला धोका देणं चुकीचं आहे. म्हणजे ज्याच्यासोबत तुम्ही राहिले त्याचा जर घात करत असाल तर त्याला म्हणतात जळात राहून माशाशी वैर करू नये, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर जशी देणावळ तशी धुनावळ. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम मिळते. तुम्ही काम इतकुसं करायला लागले, तुम्हाला कोण म्हणजे जेवढं जशी देणावळ, तू जसा कष्ट करायला नको आमच्या शेतात तेवढी धुनावळ, तुला तेवढंच नाही का मोबदला. देणावळ जशी देणावळ तशी धुनावळ. धुनावळ म्हणजे काय? जे काम करायला लागला ना बाबा तू आमच्या तेवढंच तुला देणं आहे आम्हाला. तू 15 मिनिटं नाही का काम शेतात करशील तर तुला रोज कुठला 5,000 देणार आहे? जेवढी धुनावळ आहे तुझी, जेवढे कष्ट करशील, जेवढं काम करशील तेवढं आम्हाला तुला देणं आहे. देणावळ म्हणजे धुनावळ म्हणजे तुला तेवढे कष्ट करावे लागतील.
म्हणजे जशी धुनावळ आहे, जसे तुझे कष्ट आहात, म्हणजे जसे आमचे पैसे आहेत तसं तुला कष्टही करावं लागतील की नाही. म्हणजे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करावं लागतं. मिळणाऱ्या मोबदल्याचे याच्यात आता काही वेळेस म्हणजे जेवढं तुम्ही देसाल तेवढंच काम करेल एखादा माणूस. जसं देनावळ आहे, तुम्ही द्यायला लागले 10 रुपये 5 लाखाचं काम करेल का? जशी देनावळ आहे तुमची, मालक म्हणायला लागला नाही नाही आज तुला मी नका 10 रुपये देतो, दिवसभर काम कर. की म्हणजे मालक जशी देनावळ तशी धुनावळ, म्हणजे तुम्ही जेवढं द्यायले तेवढं तुम्ही काम करायला लागलो, तेवढं धुणं धुणार. तुम्ही द्यायला लागले मला नाही का 5 रुपये, सांगायला लागले सगळ्या गावाचं धुणं धुवा, शक्य आहे का? जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. माणसाला दुसऱ्याच्या स्थितीत जाऊपर्यंत कळत नाही. जगातलं सगळ्यात मोठी शोकांतिका जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. माणसाला आपला कोणी व्यक्ती असो, लक्ष द्यायचं इकडे, लक्ष पृथ्वी, कोणी असो, जोपर्यंत आपण त्यांच्या वंशात जात नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणजे त्याच्यासारखा आपल्यावर बितत नाही तोपर्यंत कळत नाही. कधी कधी मैत्रिणीला आपण जोऱ्यानं रपाटा मारतो, जेव्हा आपल्यावर कोणी मारते तेव्हा कळत. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल. म्हणजे काही काही जण नाही का बारीक कुत्र्याला असं आलं, दगड घेणार, कुत्र्याला जोऱ्यानं मारणार, कुत्र कुई 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 करून बिचारा नाही का ओरडणार. वरडलेल्या कुत्र्याच्या वेदना नाही कळणार. तुमच्या डोक्यात कोणा दगड घातला की तुम्हाला तेव्हा कळलं, नाही तर तुमचा जन्मच कुत्र म्हणून झालं की मग कळते आपल्यावर दगड बसायल्यावर दुःख काय. जावे ज्यांच्या वंशा म्हणजे तुम्ही कुत्र्याच्या वंशात जर आलेत की दुसऱ्यानं मारलेल्या दगडाची किंमत कळते, दुसऱ्याला शिव्या दिल्या की कसं वाटते, दुसऱ्यावर आरोप केले की कसं होते, दुसऱ्याचं सगळं नुकसान करून टाकलं की कसं होते. म्हणजे तुमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याचं दुःख कळते का? मग त्याच्यासाठी कोणासोबत घडायला पाहिजे? आपल्यासोबत. जोपर्यंत आपल्यासोबत घडत नाही तोपर्यंत आपण काय करतो का? नाही. त्याच्यानंतर ज्याच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी. म्हणजे मातेकडून काय होत असते की ज्याच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी शब्द आहे. ठीक आहे. मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात आणि भविष्यात कृतवान बनवून लागतात. जी बाई विद्वान, मोकाट बाई बद्दल बोलले, जी बाई विद्वान, जिच्या घरात आता तुम्ही सगळ्या भविष्यातल्या माता, तुम्ही जर बुद्धीने हुशार असला तर सगळे जगातले सगळ्या जगभरातल्या स्त्रिया जर अशा विद्वान असल्या तर सगळ्या जगाचा उद्धार. तेच मोकाटा कार्यक्रम करणारे असले की कार्यक्रम जग सगळं मातीचं. म्हणजे काय, जिच्या हातात पाणी की तुमचं लेकरू कसं घडलं पाहिजे, तुमचं लेकरू कसं घडलं. तुम्ही जर बुद्धिमान असाल, हुशार असताल, चारित्र्यवान असाल, समजदार असताल, सगळ्या जगाला समजून घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यात आहे. तुमची मुलं बाळ पण तसेच विद्वान, तसेच समाजात त्यांना मान सन्मान करतात. म्हणजे आपण जसं जगतो तशी आपली लेकरं बाळ बनते. मग जिच्या हातात पाण्याची दोरी, तुमच्या हातात तुमच्या लेकरावर संस्कार करायची दोरी आहे. तुम्ही त्यांना चांगलं वाईट शिकू शकता. आणि मग जगाचा उद्धार कशाने होईल? या जगात सगळे चांगले लोक असतील तर जग चांगलं कधी म्हणल्या जाईल? सगळे लोक चांगले. पण ही दोरी कोणी हातच्या हातात आहे? स्त्रीच्या हातात. कोणाच्या हातात आहे? जिच्या जवळ पाळण्याची दोरी राहते ती बाई संस्कार जर चांगला टाकणारी चांगली असेल तर ती जगाचा उद्धार करू शकते. म्हणून मी नेहमी म्हणतो असतो जगात सर्वश्रेष्ठ कोण असते? कोण आहे? स्त्री इतकं मोठं कोणी नाही. कारण जगात घडवणं उद्ध्वंस करणं तिच्याच हातात. जगात स्त्री इतकं श्रेष्ठ कोणी असूही शकत नाही. तिचं श्रेष्ठत्व सर्वसामान्य माणसाला कळू शकत नाही. कारण तिच्या इतकं दुःखही कोणी सहन करू शकत नाही. तिच्या इतकं जगात परिवर्तनही कोणी करू शकत नाही. तिनं लाख मारली त्याचं पाणी काढायची हिंमत म्हणते स्त्री काय. तसं काय की ज्याच्या हातात पाण्याचं जग सुधारायचं तिच्या हातात आहे. लक्षात द्यायला लागलं. त्याच्यानंतर जिद्देशी कोणी मेल्याशिवाय जात नाही. मुळाचा स्वभाव आयुष्यात जर एखादा मोकाट असत तर ती बदलत नाही. दारू पिदाड्याला किती म्हणा दारू सोडा नाही, मरेपर्यंत काही काही जणांना असतात. भांडणं करणारा भांडणं करू नको म्हणा, भांडणं करणारा म्हणजे करणार. चोरी करणारा चोरी करू नको म्हणा, चोरी करणार. लबाड बोलणारा लबाड बोलू नको म्हणा, ते लबाडी बोलणार. म्हणजे काय, जिद्देची कोणी मेल्याशिवाय जोपर्यंत जिद्द आहे मरेपर्यंत ते खोटं बोलत राहणार, ते चोरी करत राहणार, ते तंबाखू खात राहणार, ते दारू पित राहणार. जिद्द आहे तोपर्यंत ते कांड करतात. आणि मेलं एकदा
की त्याच्या वरच्या बराबर त्याच्यावर राखावरच टाकायचं काम आहे दारूची शिशील तबा मरेपर्यंत केलं का त्याचं म्हणजे जित्याची पुढे मेल्याशिवाय मरावंच लागते. काही काही लोक मरेपर्यंत सुधरत. त्याच्यानंतर जेवीन तर उपाशी नाही तर उपाशी अतिशय दुराग्रह हट्टीमान तडजोड नाही ऍडजस्टमेंट नाही. खाल्लं तर तूपच नाही मला तूपच खायचं. खाल्लं तर उपाशी नाही तर रात्रभर काहीच नाही खाणार उपाशी गेलो तरी चालेल मम्मी पण खाणार नाही आता बाजूला का भजे कुरड्या काही लागत नाही मला खाऊ तूपच पाहिजे. हे पाहिजे म्हणजे पाहिजे ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजे सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे मला जे पाहिजे मग हट्ट दुराग्रह म्हणजे लई हट्टी पाहिजे ते पाहिजे. खायचं तुपाशी नाही तर मम्मी मेलो तरी चालेल उपाशी राहिलं तरी चालेल. जेवीन तर कशाशी तुपाशी नाही तर उपाशी. हट्टीपणा. बाबा घेतला तर हे ड्रेस गेला जिंदगी भर तुमच्या हातून ड्रेसच नाही असलं काय जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी. त्याच्यानंतर बघा ज्या गावच्या बोली त्याच गावच्या एकाच स्वभावात असलेल्या माणसाची एका काढण्यात अर्थ नसतो चुका काढण्यात अर्थ नसतो कारण एकाच ठिकाणचे असल्याने एकमेकांना पुरेपूर पडतो. आता मी अनुभव लय घेतला ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी. बोरी म्हणजे बाबडी म्हणजे दोघांचे गुणधर्म काट्यावर. ज्या गावातले लोक एकमेकांच्या संपर्कात राहतात हे ते गुणधर्म एकच टोचणे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी म्हणजे अर्थ काढण्यात त्यांच्याबद्दल काही फायदाच नाही कारण याचा गुणधर्म त्याचा गुणधर्म म्हणून लक्षात ठेवायचं. संपर्कात असणारे एकमेकाच्या लोकांना कधी कारण त्याचे दोघांचे गुण सारखेच राहते म्हणून लक्षात ठेवायचं की एकाच स्वभावाची माणसं असली की त्याच्यापासून दूर राहा. एकमेकाच्या पिंगलटावळ्या करणारे लेकर राहते पिंगलटावळ्या करणारे लेकर असते दोन याचा त्याचा गुण सारखाच असतो दूर जायचं. दोघे पिदाडे दोघे खादाडे दोघांचे स्वभाव एकच असला की ते उद्या एकमेकाच्या जवळ बसून कार्यक्रम वाजवतात. म्हणून ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आजकाल हे तर काही राहिलंच नाही. खायचं एकाचं वाजवायचं दुसऱ्याचं सध्याचं खायचं एकाचं वाजवायचं. शेजाऱ्याच्या घरी जाऊन नाही का त्याची लाडू बुंदी खायची सांगायचं कीर्तन तिसऱ्याचं तुलाही चांगला आहे. उपकाराची जाण आजकाल कृतज्ञता नाही राहिली. कृतज्ञता मी शब्द शिकवला होता जाण कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण असणारा म्हणजे ज्या थाळीत खातो तिथंच थुंकणे आहे की नाही. ज्याची खावी पोळी जर तुम्ही तुमच्या मायबापाचा खात असाल उपकार जाणले पाहिजे. मास्तर कडून शिकतात जाणलं पाहिजे. जे तुम्हाला मित्र परिवार मदत करते त्याचं जाणलं पाहिजे. ज्याचं तुम्ही खायला लागले काही नाही काय म्हणजे प्रत्यक्षात पोळी नाही पण काही चांगल्या गोष्टी त्याच्याकडून त्याचं तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी कधीतरी वाजवली पाहिजे. म्हणजे काय आहे की जो आपल्यावर उपकार करतो त्यालाच फणा काढायचा. मायबाप आपल्याला शिकवायले मोठं करायले सगळं द्यायले ना आपण त्याच्यावर तुम्ही मी यासाठी काय केलं काल्ला डोम्याला ज्यांना आपल्यासाठी केलं त्याच्यासाठी कधीतरी काय केलं पाहिजे टाळी वाजवली पाहिजे. काय केलं पाहिजे कारण त्याच्या आपण काय खालो कधी मित्र परिवारात कधी आपल्याला उपकार करणार असेल तर त्याचं खाल्लं तर जाणलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच म्हणजे एखाद्याने भले करायला जा तो विरोधकच म्हणतो. हेच लेख काढण्यात ज्या माणसाला तुम्ही चांगले सल्ले देता की नाही तो असं ती विरोधकच म्हणते. म्हणून कधी ही गोष्टी करायच्या भानगडीत जास्त पडायचं. कधी कधी तुम्ही जाता भला करायला तो तुमच्याच उरावर नसतो. काही जण पाण्यात जातात उडी मारतात आणि ते मित्राला करू म्हणजे ती केसाला जाऊन काढ हेच त्याच्या उरावर बसते त्याला उडावं. भलं करायला गेले तुम्ही तळाला गेले तुमचा कार्यक्रम राम नाम सत्य तुम्ही उचलले गेले कैलासवासी स्वर्गीय लक्ष द्या लागलं का म्हणजे काय ज्याचं तुम्ही भलं करायला गेले तो काय म्हणते माझेच करे. एखाद्याचे भले करायला जा ते तुम्हाला म्हणते मोज म्हणून कधी जास्त भलं करायच्या नादी लागायचं. त्याच्यानंतर ज्याच्या हाती ससा तो पार ज्याच्या हाती एखादी वस्तू असते त्याला त्याच्याविषयी कर्तृत्व पाहणे म्हणजे एकाचे कर्तृत्व आणि दुसऱ्याचे नावे राहतात. त्याच्यानंतर झाकली मूठ सवा लागतात. झाकली मूठ सवा लागतात. काय झाकली मूठ सवा लाखाची तर लक्षात ठेवा
व्यंग गुप्त ठेवण्याजोगी नेहमी झाकून ठेवावे. जी गोष्ट चाणक्यानं सांगितली लपून ठेवायची ती लपून ठेवायची, उघड करायची नाही. त्याला म्हणतात झाकली मूठ सवाल. झाकलेली मूठ आहे, याच्यात किती कोटी आहेत? कोटी आहेत. हो आहे, झाकलेली मूठ आहे. झाकलेली मूठ आहे, याच्यातलं गुपित नाही करत. कधी कधी आपल्या मैत्रिणीचं गुपित आहे, नाही सांगायचं. कधी कधी तुमचं काही गुपित आहे, नाही सांगायचं. भांडण लाखभर होऊ द्या तुमच्या, पण झाकली मूठ सवाला कशी, याचा अर्थ की जी गोष्ट तुम्हाला उघड जिंदगीत करायची नसते ते कधी करायची नाही. गुप्त ठेवण्याची गोष्ट गुप्तच ठेवायची. त्यात मोठेपणा करत बसायचं नाही. नाही रे माणसानं असं नाही का आतल्या गाठीचं नसावं. कधी कधी आयुष्यात आतल्या गाठीचं असणं फार महत्वाचं असतं. तुमच्या आयुष्यासाठी पण ती महत्वाची गोष्ट. हे कळायला जरा सवय जास्त लागेल तुम्हाला. पण माणसानं झाकली मूठ सवाला कशी, म्हणजे काही गोष्टी काय असल्या पाहिजे, झाकून असल्या पाहिजे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. टाकीचे घाव सोसल्यापासून देव पण येत नाही. माणसाला कष्ट केल्याशिवाय काय होतं? सोसल्याशिवाय मोठीपणा येते. हा, दगडाला दन 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 हाणतात, त्याला आकार येते, मग लोक पूजा करायला जातात. बापा बापा बापा. पण त्याने किती घाव सोसले, घाव किती सोसले, दन 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 दररोज त्याला करून मग त्याला एक शेप आला. मग तुम्ही गेले सुरू. त्यांना अंगावर नाही का स्वतः प्रहार सहन केले पूर्ण दगडाने, आणि त्यानं सोसलं ते. सोसल्याच्या नंतर लोक म्हणाले वाव देव. माणसानं तसं झिजल्याशिवाय लोक देव म्हणत नाही, मेल्याशिवाय देव म्हणत नाही. भगतसिंग मेला देव म्हणत, देवासारख्या त्या लेवलला नाही. जे लोक काहीतरी कष्ट केले, काहीतरी घाव सोसले, लोकांना घाव सोसेपर्यंत लोक मोठं म्हणाले. आणि मोठं वयासाठी घाव सोसावं, काय सोसावं लागते? यातना होऊ द्यावं लागते. अभ्यास करायचा, आणि अभ्यास करायचा असेल तर नाही का थोडीशी झोप मोडावं. नाही तर मी सर झोप मोकाट झोपते. बाई तुला सहनच काही नाही. सोसल्याशिवाय जगत काही, सोसल्याशिवाय काही नाही. म्हणजे इथं झोप मोडावं लागते मोठं वयाचं असं. विद्यार्थी जीवनात झोप मोडावं लागते. तिकडे तुमची मम्मी दिवसभर शेतात राबायला लागली, ती सोसायटी म्हणून तुम्हाला सुख आहे. म्हणजे कोणीतरी घाव सोसलं तेव्हा सुख देव पण येते, मोठेपणा येते, तुम्हाला चांगलं म्हणून. म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर मोठंच बनायचं असेल अगोदर पहिल्यांदा घाव घालायचं. घाव सोसून गेले भीमराव काहीतरी आहे का? त्याच्यानंतर डोळ्यात केर आणि कानात हुंकार. रोग एका जागी उपचार दुसऱ्या. डोळ्यात केर म्हणजे डोळ्यात कचरा गेला, केर म्हणजे कचरा. आणि फुकायले कुठं? कानात. बिमारी येत, फुकलं कान. असे काम आता काय केलं. रोग एका जागी आणि उपचार दुसऱ्या. म्हणजे रोग डोळ्यात केर गेलं आणि उपचार कानात चालू. कचरा डोळ्यात, फुकायले कानात. असंच आहे. कधी कधी नाही का काही काही लोकांना नाही का जी गोष्ट पाहिजे ती नाही, त्याला दुसरंच गोष्ट. म्हणजे याला नाही का तुम्हाला सांगतो साखर गोड काही पियत नाही, त्याला म्हणजे हे घे चहा घे, आणि त्याला शुगरची बिमारी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुम्ही करता. ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि मारणा इतर गुण लागला. म्हणजे वाईट गुण लवकर लागतात. वाईट माणसाच्या संगतीने चांगला मनुष्य बिघडतो. कधी कधी एखादा माणूस चांगला राहते, तुम्ही त्याच्या सहवासात खराब माणूस राहते, त्याच्या सोबतीला जा, तुम्हाला पण त्याच्या गुण लागते. म्हणून माणसानं संगत करताना विचार करा. असंगताची संगत जर केली तुम्ही, ज्याची संगत करू नये, प्राणाशी गाठ करा. माणूस आहे की नाही? चुकीच्या माणसाच्या संगतीने कार्यक्रम वाचते. तळी राखेल तो पाणी सांगेल. काहीतरी फायदा करून घेणारा, ज्याच्याकडे एखादे काम सुरू केले असेल त्याचा फायदा नक्कीच करून घेईल. तळी राखेल ते पाणीच आहे. माणसानं नाही का जे राखण करायला लागलं, ते माणूस नाही का काय करायला लागलं? पाणी चाखायला लागलं. त्याच्यानंतर टाकापुरती आजीबाई आपले काम घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. टाकापुरती आजीबाई आजी 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 करायला लागलं. कधी? फायदा होईपर्यंत. फायदा होईपर्यंत म्हणजे काय? टाकापुरतीच आजी. मग तू मरण म्हातारे की मग काय म्हणे गेली गचपली, उद्या तरी उद्याचे तुम्ही तिकडं. तुम्ही याला काय म्हणतात? पण मला टाक खायचोपर्यंत आजीबाई कार्यक्रम असा. बरोबर आहे. त्याच्यानंतर टाकापुरते राम आहे. एखाद्याशी आपले काम होईपर्यंत लई गोड बोलायचं, खुशामत करायची, चढवायचं. बाबा 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 तुमच्यासारखा माणूस कोणी नाही. तुम्ही देव तुमच्या दारा पाहिलं की तुझ्याकडे पाहिलं की आता काय सांगू. तू म्हणजे एकच नंबर. म्हणजे टाकापुरते राम आहे. त्याला असं त्याची स्तुती करायची, झाडावर चढवायचं, त्याच्या खानदानीची स्तुती करायची. टाकापुरते याला काय म्हणतात? रामायण. लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर